भिवंडी तालुका के खोनी ग्राम पंचायत के अंतर्गत खोनी गांव में गजानन पाटिल घर से खोनी ब्रिज तक कंक्रीट रास्ते का भूमि पूजन व खोनी गांव तथा साईनाथ कॉलोनी स्थित 1 इंच पाइपलाइन का भूमि पूजन सहित विभिन्न विकास कामों का भूमि पूजन व उद्घाटन भिवंडी पश्चिम विधानसभा के हैट्रिक आमदार सम्माननीय श्री महेश जी चौगुले तथा उपस्थित मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर खोनी गांव शिवसेना शाखा प्रमुख श्री चंद्रकांत पाटिल, नीलेश कोंडलेकर, एडवोकेट अजय पाटिल, शैलेश सिंगोले, सुनील पाटिल, संजय बागल, मनोहर पाटिल, विक्की रोकड़े, विजय पाटिल, राजकुमार सिंगोले, संतोष बागल, नितेंद्र बागल, हेमंत बागल, जवाहर मंडल, इंजीनियर अक्षय टाकलकर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व खोनी गांव के ग्रामस्थ मंडल महिला और पुरुष उपस्थित थे। तो वही इस कार्यक्रम को सफल बनाने में खोनी ग्राम पंचायत के माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य श्री संदेश चंद्रकांत पाटिल, ग्राम पंचायत सदस्य मोहन पांडुरंग बागल, सदस्य योगिता नितेंद्र बागल, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आगे मत करो। मोबाइल ऐसा आगे मत लेना। आपण दिलेला शब्द पाळत आहात। खरं तर साहेब आपल्या भिवंडीमध्ये एकूण 3 मतदारसंघ येतात, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण। भिवंडी ग्रामीण मध्ये फक्त 96,000 लाडक्या बहिणींना लाभ मिळाला। भिवंडीवरचा आनंद अगदी शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीये। आपण अगोदर सत्कार करणार आहोत। यांच्या वतीनं आमदार साहेब आपल्या हॅट्रिक बद्दल ते एक सामूहिक सत्कार करणार आहेत। सर्व ग्रामपंचायत सदस्य आपण जर पुढे यायचे, यांनी ते काही बाळगून साहेब महेश चौगुले साहेब आगे हो, शेठ चौगुले आहे आगे बढो साहेब। आम्ही शेवटपर्यंत तुम्ही आणि साहेब सत्कार महाराष्ट्राचे सर विशाल आणि ज्यांचं चरित्र स्वच्छच मिळतं हा पुष्प जवळ टाळ्या वाजवायचे। त्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन पण ते आज असो किंवा नसो, पण प्रेम हे प्रेम असतं। आणि पुढे सावित्रीबाई फुलेंचं माहेरचं आडनाव सुद्धा पाटीलच। पूर्ण महाराष्ट्रात 27,941 ग्रामपंचायत आहेत, पण आपले बागल ऍडव्होकेट अजय पाटील यांचे शुभ होते।
वर्चस्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच हे ऍडव्होकेट साहेब. तरुणाईवर जी जबाबदारी दिलेली आहे, मोहन संदेशदादा बोलतात की सगळ्यांचा सन्मान करायची इच्छा आहे. राहुल गांधी एका भाषणात साहेब बोलले होते की प्रियंका गांधीचा मला आशीर्वाद आहे. अरे राहुल दादा, तुला एकच बहिणा भेट. बहिणीने भाऊला काय दिलं पाहिजे तर खरंच शिवाजी महाराजांनी जसं महिलांची रक्षा केली अगदीच. बस नाम ही काफी है. महेश शेख चौगले यांचे आम्ही सर्व वोटर आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा खूप खूप आभार मानतो. का तर आमच्या गावाचा विकास करण्यासाठी महेशजी चौगुले साहेबांना एकच आम्ही विनंती केलेली आहे का गावचा विकास हा कधी नाही झालेला ना, कोणी नाही केलेला. हा किती आमदार आले ना किती आमदार गेले तरी असा विकास झालेला नाही. परंतु यावेळेस तिसरींदा निवडून येण्याचा ह्या केला होता, त्यावेळेस माझ्यावरती, मी उभा गटाचा असून सुद्धा माझ्यावरती खूप प्रयत्न केले, परंतु ते मी हाणून पाडले. का तर आपल्या आमदाराला इथे निवडून आणायचं आहे या दृष्टीने. म्हणून मी तन मन धनाने काम केलेलं आहे. या दृष्टीने ग्रामस्थांनी केलेलं आहे, सोसायटीवाल्यांनी केलेलं आहे, सर्व वोटर बंधू वगैरे केलेलं आहे. त्यांचा मी आभार मानतो. आज जे कोणीगाव ग्रामपंचायत होतं तिकडे एक 25 लाखाचा निधी देऊन ग्रामपंचायतला हा छोटासा रस्ता आहे तो RCC करायचा हे केलं आणि पाईपलाईनचं एक उद्घाटन केलं. हा रस्ता मी 7-8 वर्षापूर्वी मीच बनवलेला, जे फेवर ब्लॉक लावल्यात ते आता खराब झाल्यात म्हणून एक नवीन हे करतो. आणि इथूच्या परिसरातले बहुतेक रस्ते एक सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. आता जे काम उरलंय ते थोडं आता आलोय, आस्ते आस्ते पूर्ण करीन. म्हणजे काम जास्त काय उरलेलं नाही आहे. आणि जे आपण हा जसा हा ब्रिज बनतो, ब्रिजला जायला ब्रिज बनलेला पण रस्ता हा तसाच होता, तो रस्ता पण पूर्ण झाला. पण नवीन ब्रिज जे मी इलेक्शनच्या आधी सांगितलेलं की 2 ब्रिज अजून नवीन झाल्यात, म्हणजे 3 पहिले होते आणि 2 नवीन 5 झाल्यात. त्याचं पण काम सुरू झालंय. म्हणजे आपण बघत असेल तर काटाई ते कारोलीपर्यंत हा एक ब्रिज होता आणि एक कोणी ते डायरेक्ट खाडीपार ते डायरेक्ट बंदर मोल्ल्यापर्यंत हा एक ब्रिज होता. त्याचं काम पण सुरू झालं. म्हणजे एक चांगलं काम झालंय. आणि एक सगळ्यांच्या माध्यमातून जे मी सांगितलेलं, कारण का मी गेले 5 वर्ष ते CCTV कॅमेऱ्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करत होतो. पूर्ण त्याचा हे काढलं, त्याचा एक स्पॉट काढला, कुठे कुठे लागले पाहिजेत यासाठी स्पॉट काढून सगळं एकदम डायग्राम बनवलेला होता एकदम चांगलं. तर आता ते CCTV कॅमेऱ्याचं पण पूर्ण भिवंडी शहरात एक चांगले कॅमेरे बसवले जातील आणि त्याचं पण काम सुरू झालं. म्हणजे एक चांगलं काम जे आपण आश्वासन दिलंय ते पूर्ण करण्याचं काम माझं चालू आहे. आम्हाला नेहमी आता त्याचप्रमाणे आपल्या गावचे आमदारांसोबत आलेल्या सर्व सन्माननीय शब्दसुंदरच्या रूपाने आम्ही प्रत्येक ऑफिस आमच्या सोसायटीच्या